नमस्कार, मी प्राध्यापिका वर्षा भोसले। नरेंद्र मोदी सरकारने काल ऐतिहासिक निर्णय घेतला। या ऐतिहासिक निर्णयाबद्दल नरेंद्र मोदी सरकारचे मनापासून अभिनंदन। वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक याविषयी गेले अनेक दिवस चर्चा सुरू होती। ही चर्चा उलटसुलट होती। मुस्लिम विरोधी आहे, हे सरकार मुस्लिमांच्या विरोधात काम करतं अशा प्रकारचं। पण या विधेयकामुळे मुस्लिम समाजाला खऱ्या अर्थाने सुधारणेची संधी निर्माण झाली आहे। वक्फ बोर्ड हे जगातलं 3ऱ्या क्रमांकाचं जमीन असणारं संस्थान असं आपण म्हणू शकतो। पण या वक्फ बोर्डने आतापर्यंत मुस्लिम समाजाच्या सुधारणेसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी काय केलं? किती त्यांनी हॉस्पिटल्स उभारले, किती मोठमोठ्या शाळा उभारल्या, तर याची संख्या 0 मध्येच आहे। या मुस्लिम समाजासाठी कुठल्याही प्रकारचं कार्य या वक्फ बोर्डने केलं नाही। मात्र लोकांच्या जमिनी लाटण्याचं काम या वक्फ बोर्डने केलं। या वक्फ बोर्डला अधिकार होते, कुठल्याही धर्माच्या माणसाने, जो इस्लाम मानत नाही अशा माणसाने सुद्धा वक्फ बोर्डला जमीन देण्याची मुभा होती। पण एखाद्या हिंदू मुलीने किंवा गैर मुस्लिम मुलीने मुस्लिम मुलाशी लग्न करायचं म्हटलं तर तिने मुस्लिम धर्म स्वीकारावा लागतो। अशा प्रकारची विचारधारा असलेल्या या वक्फ बोर्डने मात्र लोकांच्या जमिनी अनधिकृतपणे लाटल्या आणि त्यासाठी लोकांना कुठल्याही संस्थेला कोर्टात जाता येत नव्हतं, कारण याचा निर्णय सर्वस्वी वक्फ बोर्डच करत होता। या सुधारणा विधेयकामुळे या मुस्लिम समाजाचा तर फायदा झालाच, पण आता इथून पुढे देशातल्या कुठल्याही व्यक्तीची कुठल्याही सरकारी जमिनीवरती वक्फ बोर्डला दावा करता येणार नाही। आणि हा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल नरेंद्र मोदी सरकारचे मनपूर्वक अभिनंदन। देशामध्ये एक नवा अध्याय सुरू झालाय। हा देश प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकतोय आणि म्हणूनच काल मध्यरात्र उलटून गेली तरी सुद्धा संसदेमध्ये या वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरती चर्चा होऊन बहुमताने हे विधेयक पारित झालं। चला एकजूट होऊया आणि देशाला पुढे घेऊन जाऊया। नरेंद्र मोदी सरकारचा विजय असो। धन्यवाद आणि मनपूर्वक अभिनंदन। जय हिंद, जय महाराष्ट्र।